राजकारणाचा रंगमंच कधी कुठे उभा राहील हे सांगता येत नाही, पण सत्ता मिळवण्यासाठी नेते कुठवर जातील याचं आणखी एक उदाहरण रायगड जिल्ह्यात घडलंय। मिटेघर गावात दरड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला। गावात शोककळा पसरलेली होती, पण या दुःखातही राजकीय स्वार्थाचं नाट्य रंगलं। दुःखावर फुंकर घालण्यासाठी शेकाप पक्षाच्या चित्रलेखा पाटील घटनास्थळी आल्या असता त्या म्हणाल्या, सत्ता तुमच्याकडं, प्रशासन तुमच्याकडं, मग अशी दुर्घटना का घडली, तत्परता कुठे होती, असा सवाल अप्रत्यक्ष शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना विचारला गेला। आणि बोलता बोलता 50 खोकेचा उल्लेख होताच वातावरण तापलं आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी हात उचलला। पाहता पाहता नेत्यांमध्ये शब्दयुद्धानंतर हातवारे सुरू झाले। लोकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आम्हाला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही, प्रशासनानं काम करावं आणि तुम्ही सगळे इथून निघा। एकीकडे निसर्गाचा कोप, दुसरीकडे सत्तेचं राजकारण, हेच आहे आपल्या समाजाचं कटू वास्तव। आमच्या काही जीवनाची किंमत आहे की नाही? एका गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही। हे 50 खोके कोण काय हे सगळं घाणेरडं चालू आहे, राजकारण आणि समाजकारण। राहुल जो दोषी आहे त्याच्यावरती आक्रमकपणे कारवाई केली पाहिजे। किती दिवस तो चिखलातला रस्ता आणि हे सगळं आम्ही सहन करणार? आमच्या काही जीवनाची किंमत आहे की नाही? 100%। एका गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही। हे 50 खोके कोण काय हे सगळं घाणेरडं चालू आहे, राजकारण आणि समाजकारण। 50 खोके तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।